पैनगंगा नदीपात्रातून लाकडी तराफ्याच्या साहाय्यानं गावकऱ्यांचा धोकादायक प्रवास. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहेत, परंतु आजही अनेक गावखेड्यांपर्यंत मूलभूत सुविधा पोहोचल्या नाहीत. एकीकडे रस्त्यांचे जाळे देशभरात मोठ्या प्रमाणात निर्माण झाला आहे, तर दुसरीकडे अनेक गावांपर्यंत धड रस्ता देखील पोहोचलेला नाही. असाच काहीसा प्रकार मराठवाडा आणि विदर्भातील अनेक गावाच्या बाबतीत घडलेला आहे. मागील अनेक वर्षांपासून मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास 25 गावातील नागरिक पैनगंगा नदीपात्रातून एका लाकडी तराफ्याच्या सहाय्यानं धोकादायक प्रवास करत आहेत. मराठवाड्यातील हदगाव आणि विदर्भातील उमरखेड या दोन्ही शहरांना ये जा करण्यासाठी जवळपास 40 किलोमीटरचा वळसा घालून जावं लागतं, परंतु या नदीवरून प्रवास केल्यास फक्त 5 किलोमीटर अंतरात हे दोन्ही ठिकाणचे तालुके येत असतात. त्यामुळे या नदीवर पूल झाल्यास 25 गावांचा प्रश्न सुटणार आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या नदीवर पूल उभारण्यास मंजुरी दिली होती, परंतु प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या पुलाच्या बांधकामाचं काम रखडलं आहे. तेव्हा या गावकऱ्यांना पुन्हा तराफ्याच्या साहाय्यानं असा धोकादायक प्रवास करावा लागतो आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्रत्येक कार्यकर्त्यांनी नेत्यांनी निवेदन देऊन सुद्धा आज 75 वर्ष झालं काहीच पाठपुरावा नाही, काही नाही. फक्त कागदपत्री झाला मंजूर झाला पूल असा आहे, पण अजून काहीच नाही. बघता काम काहीच नाही. येऊन चालले कर्मचारी, नुसतेच वापस चालले. पण आता रोजच्या रोज असा प्रवास करायला लागायला. आमच्यात पाहुणे मंडळी आहेत, लोहरा, कारखेड, कोपरा, कुंचळवत, तर एक 25-30 खेडे आहेत. आता इकून हदगावला जायचं म्हणजे जवळपास 5 किलोमीटर अंतर आहे, तर उमरखेडून यायचं म्हणजे 40-45 ते 50 किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे आम्हाला इकूनच येणं सोपं वाटते, म्हणून आम्ही इकूनच येतो. आमची मागणी आहे की जसं ते सांगितले की मंजूर झाला म्हणून तातडीने लवकरात लवकर काम सुरू करावं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नांदेड.